तर शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे। भूसंपादनासाठी 20,000 कोटीच्या तरतुदीस मान्यता मिळाली आहे। मात्र शक्तीपीठ महामार्गाला काही शेतकऱ्यांनी विरोध केलाय। या विरोधाच्या मुद्द्यावरून प्रकाश आबिटकर आणि हसन मुश्रीफांनी नाराजी व्यक्त केल्याचं सूत्रांनी सांगितलंय। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाली। यासाठी 20,000 कोटींची तरतूद होणार आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी विधानसभा निवडणुकीआधी भूसंपादन थांबवलं होतं, मात्र आता पुन्हा एकदा भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। 3.5 शक्तीपीठ, 2 ज्योतिर्लिंग, पंढरपूर आणि अंबेजोगाईसह 18 तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग आहे। तर प्रकाश आबिटकर आणि हसन मुश्रीफ यांची कॅबिनेटमध्ये नाराजी दिसून आल्याची सूत्रांची माहिती आहे। शक्तीपीठ महामार्गाला होणाऱ्या विरोधावरून नाराजी व्यक्त करण्यात आली असून स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याचं मत असल्याची सूत्रांची माहिती आहे। जिथे विरोध आहे कोल्हापूर भागामध्ये आज कॅबिनेटमध्ये प्रकाश आबिटकर आणि आपले हसन मुश्रीफ यांनी देखील यावर लोकांच्या भावना ज्या आहेत त्या ठिकाणी देखील लोकांशी चर्चा करून लोकांशी बोलून काही 3-4 पर्याय जे आहेत ते पर्याय जे आहेत त्याच्यावर देखील चर्चा होईल आणि या चर्चेतून मला वाटतं मार्ग निघेल। पर्यायी मार्ग असताना हे धंदे कशाला? नाराजी व्यक्त करून काय? त्यांना भाजपच्या दयेवर जगायचं आहे। त्या मंत्र्यांना दम असेल तर त्या दोघांनी मंत्रिमंडळातून बाहेर काढायचं, याला विरोध करून हिंमत दाखवावी। आणि या मार्गाला महत्त्वाच्या सगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध आहे। शेतकऱ्यांनो, गोपनी तयार ठेवा। तुमच्या गोपनीच्या दगडांना हे सारे ड्रोन टिपायचे आहेत। बघू कोण मागे हटतं ते। आमची जमीन लुटायला येणारे हे लुटारू हटतात का जमीन वाचवण्यासाठी पुढे आलेले शेतकरी वाचतात हे बघायचं आहे। 12 जिल्ह्यांमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। हा महामार्ग परळीतील वैजनाथ, औंढा नागनाथ, माहूरची रेणुका देवी, आई तुळजाभवानी, पंढरपूरमधील विठ्ठल रखुमाई मंदिर, कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर, सोलापूरमधील सिद्धरामेश्वर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा, नृसिंहवाडी आणि औदुंबर अशा तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे। 12 जिल्ह्यातील 27,500 एकराची जमीन हस्तांतरित होणार आहे। तर जमिनी जाणार असल्यानं मोठ्या प्रमाणात शेतकरी आक्रमक झालेत। शासनाला मी विनंती करतो की ह्या जर तुम्ही केला तर आम्हाला रस्त्यावर उतरायची पाहिजे आणि शक्तीपीठचा कुठल्याही प्रकारनं आम्ही हे करून देणार नाही।